सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी भूमिका काय आहे आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर माजी खासदार संजय काका पाटील आहेत. काका मला सांगा, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहेत, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अतिशय चांगली आहे. 33 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामध्ये निवडून येण्याचा सगळ्यात मोठा रेट आणि सगळ्यात मोठी पार्टी म्हणून या महापालिकेमध्ये अजितदादा गट राष्ट्रवादी ही पार्टी असेल. नाही, 33 जागेवर तुम्ही का निवडणूक लढवताय? बाकी 78 जागा असताना 33 जागा का? 33 जागा ह्या आम्हाला त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत ते चांगले स्ट्रॉंग वाटले आणि एका पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्हाला फार 78च्या 78 ठिकाणी दिले म्हणून उमेदवार उभे करायचे नव्हते. त्यामुळे जिथं आम्हाला चांगला यश स्ट्राईक रेट येईल त्या ठिकाणी हे उमेदवार उभे केले. अनेकांचे पक्षप्रवेश या दरम्यान झाले होते, निवडणुकी दरम्यान. मग एवढे सगळे पक्षप्रवेशांनी दिग्गज असताना सुद्धा तुम्ही 33 जागावर करता. चर्चा की अशी चालू आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर तुमची या तिकिटाच्या संदर्भात, उमेदवारीच्या संदर्भात काय चर्चा झाली होती काय? नाही, चर्चा अशी काही झालेली नाही. आम्हाला ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आमच्याकडे जिथनं बेस आम्हाला आला त्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी उभे केले. सगळे उभे करणे शक्य नव्हतं म्हणून आम्ही 33 ठिकाणी उभं केलं. म्हणजे आधीच दादा आले होते त्यावेळी मिरजेला माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मिरजेचाही मोठा स्ट्राईक रेट असणार आहे. आपल्याबरोबर प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर आहेत. हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी या सांगली महापालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गट सामोरे जात आहे. सर मला सांगा, कशा पद्धतीने निवडणुकीला 33 ठिकाणी तुम्ही उमेदवार उभा केले आहेत? एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे निवडून येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे ते आम्ही उमेदवार उभा केले. आणि या निवडणुकीमध्ये अनेकांनी प्रश्न विचारला 33च का. मी अजूनही तुम्हाला सांगतो, हे शहर आम्हाला सुधारायचं, चांगलं करायचं. आपण बघता, अंमली पदार्थ असतील, व्यसनं असतील, चांगल्या शाळा, चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती काय लागतं लोकांना. हे शहर आहे ना, स्वच्छ, सुंदर, शांत, चांगलं शहर करायचं. आणि त्यासाठी आम्ही हे एवढेच उमेदवार निवडलेले आहेत की जेणेकरून यांना घेऊन आज अजितदादांची काही स्वप्न आहेत प्रत्येक शहराच्या बाबतीमध्ये. पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, त्यांचं बारामती असो, सांगलीत आलं की ते खंत व्यक्त करतात की अरे काय तुम्ही करा ना शहरात चांगलं काहीतरी. तो प्रयत्न आमचा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे शहर चांगलं करायचे, हीच खरी भूमिका आमची आहे त्याच्यामध्ये. राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस पार्टी असेल, यांच्याबरोबर या निवडणुकीच्या दरम्यान काही चर्चा झाली का? नाही, चर्चा काही झालेली नाही. एक असतं, कसं आहे, शेवटी एक पक्ष इतका मोठा आहे की मग बाकीचे पक्ष लढवत असताना थोडंसं बाबा आपलं कुठं पॉवर पॉईंट आहे, कुठं चांगले आहे हे बघत असतात. त्याप्रमाणे हे चाललेलं आहे. मला खात्री आहे की सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली इथं सत्ता येईल. आम्हाला किंवा बाहेर अशी चर्चा आहे की माहिती समोर येते की भाजपकडून तुम्हाला 2 वेळा विनंती सुद्धा केली होती, तरी सुद्धा तुम्ही स्वबळावरच या निवडणुकीला सामोरे जात आहात. आणि त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगू का. एक हा पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली चालवला. नवीन नवीन कार्यकर्ते बघता तुम्ही, इथं युवक कार्यकर्ते आहेत, इतके जोडले गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की कोणाच्या तरी मागं फरफटत जाण्याची आपली ही वृत्ती चांगली नाही. आपण अपने पैरों पर खडे होना चाहिए. त्या दृष्टिकोनातून कोणाला तरी मागायचं, कोणीतरी आम्हाला द्यायचं, कोणी नाही म्हणायचं, कोणी होय म्हणायचं. तुम्ही बघितलं एकूण वाटाघाटीमध्ये किती पक्ष बाहेर पडले शेवटच्या क्षणापर्यंत. आम्हाला अभिमान आहे. आम्ही कोणाच्या दारात गेलो नाही, कोणाला मागितलं नाही, ठामपणे 33 घेऊन उभा राहिलो आणि निवडून आणणार आहे एवढंच सांगतो. नक्कीच आपण पाहू शकता, आम्ही कोणाच्याही दारात गेलेलो नाही आहे. आम्ही जे 33 उमेदवार उभा केलेले ते ठामपणे निवडून आणणार, असं आत्मविश्वास प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.